आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हळू हळू एवढं पण कळत नाही का? इकडे सगळी धूळ आहे ती डायरेक्ट येऊन बसताय. या वसुंधरामुळं स्वतःच्या मालकीचा बंगला असताना इथं या धुळकात पडलेल्या परक्याच्या घरात असं आश्रितासारखं येऊन राहावं लागतंय. हो, डोक्यात छप्पर आहे हे नशीब समजा. मम्मा मी नाही इथं राहू शकत. आपण ना वाड्यावर पुन्हा जाऊ. चला चला. काटी अगं आमचीच रे खाईस ना वा. तुला तुझ्या आईबद्दल जरा तरी आदर आहे का नाही? का तो विकून खाल्लास? एवढा अपमान झाला तुझ्या आईचा त्या वाड्यावर तरी परत जायचं म्हणतीस? उंदीर म्हणतो बापाला आणि वारोड देतो सापाला. आत्ता बोललीस ते बोललीस, पुन्हा जर सूर्यवंशी वाड्याचं नाव जरी काढलंस ना तर बोगच. अगं पण ग बस, तोंड बंद ठेव तुझा. आओ कुणाला तरी बोलवा आणि हे खुराडं साफ करून घ्या. माझ्याच्यानं नाही होणार. होय तर माहित आहे की मला तू लई मोठी महाराणी आहेस ना. तुला ही सगळी कामं कशी जमत्याल? होय ना. बोलवता का आता कुणाला? अगं तेच करावले उर्वशी. केव्हापासून फोन करतोय पण एक पण कोणी फोन उचलत नाही. अगो बाई, आता यांना काय धाड भरली? उर्वशी, ते म्हणतात ना घर फिरलं की घराचं वास बी फिरत्यात, तसंच झालंय बघ. या वसुंधरानं आपल्याला असं रस्त्यावर आणलंय. तिनं आपल्याला फक्त घरातनं नाही हाकललंय, ऑफिसातनं पण बेदखल करून टाकलंय. मला तर वाटतंय तिनं अकाउंट पण सगळे सीज केले असत्याल आणि मार्केटमध्ये समजायला सगळं सांगून टाकलं असेल. उर्वशी, मला तर आता काय बी मार्ग शिल्लक दिसना झालाय बघ. असं कसं ऑफिस मधून काढून टाकील? हा, तो व्यवसाय तुमच्या वडिलांचा आहे ना व, मग आपला पण हक्क आहेच की. आपला हिस्सा घेतल्या बगर मागे हटायचं नाही. मलाच सांग, सांग मलाच. अगं मला हे चांगलंच माहित आहे म्हणून इतकी वर्ष शांत राहून मी काम करत होतो. का? संधीची वाट बघत होती, यांची गेम वाजवायची होती मला. पण नाही, तू आणि तुझं उद्योग आणलंच ना हो गोत्यात. हो, तुमच्या बहिणीमुळे गोत्यात आलोय आपण, माझ्यामुळे नाही.